तुझा जो रोल आहे तो खूप सेन्सिटिव्ह आहे, तर तुला त्याच्याबद्दल प्रिपेअर करायला मेंटली कुठे त्रास झाला किंवा शूटिंग दरम्यान असा कोणता सीन झाला की तुला खूप मेंटली तो स्वतःला अफेक्ट झाला तो करताना? सीनविषयी तर मी तुला सांगेन, पण मला असं वाटतं की कुठलीही वेब सिरीज चालायला किंवा लोकांना ती आवडायला किंवा कुठलीही कलाकृती त्याचं लिखाण खूप उत्तम पाहिजे आणि ते लिखाण ह्या वेब सिरीजमध्ये आहे. अत्यंत सरळ साध्या घरातली ती मुलगी आहे आणि ती आधी एक फील्ड एजंट होती, त्याच्यानंतर तिने लग्नानंतर मूल झालं, मग ती घरच सांभाळत होती आणि जेव्हा तिला असं काहीतरी कळतं की तिच्या नवऱ्याबरोबर असं झालं आहे, तर अर्थातच तिची पहिली रिॲक्शन असते की तिला फसवलं गेलं आहे आणि त्याच्यामुळे येणारा राग, त्याच्यामुळे येणारे अश्रू या सगळ्यातनं ती जाते. पण कुठेतरी तिला हे कळतं की कारण ती फील्ड एजंट होती म्हणून तिला कळतं की हे सगळं कदाचित स्टेज्ड असू शकतं, हे कदाचित त्याची चूक नसू शकते, पण लेट मी फाइंड आउट. आणि म्हणून ती स्वतः तो आणि ती मिळून त्याचा शोध लावतात. आणि मला विचारशील, माझा अत्यंत फेवरेट सीन आमचा, कारण माझे खूपसे सीन्स आमचे एकत्र आहेत, घरात आहेत, तर ना त्यांनी हे सगळं केल्यानंतर आता घरात तर मुलगी आहे, घुसमट तर होते, आता डायरेक्ट जाऊन आपण ओरडू शकत नाही, कारण सगळ्याचंच भान ठेवायचं आहे तुम्हाला की आपण एका सोसायटीमध्ये आहोत, आपल्याकडे लहान मुलगी आहे, तिला हे नको कळायला वगैरे. तर ती जी घुसमट आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती निघणारा राग किंवा एक अत्यंत घाणेरड्या नजरेने ती जेव्हा स्वतःच्याच नवऱ्याकडे बघते, आय थिंक तो सीन माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता आणि माझा अत्यंत फेवरेट सीन आहे तो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.